नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, बोर, हळद, स्ट्रॉबेरी आणि हिरवी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ-उतार सुरू आहेत, मात्र आवक स्थिरावली आहे. मागील 3 दिवसांमध्ये प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव 4,700 रुपयांच्या दरम्यान आहेत. आजही 4,650 ते 4,700 रुपये भाव होता. बाजार समित्यांमध्ये मात्र 4,000 ते 4,300 रुपये भाव आहे. सोयाबीन निर्यातीची गती धीमी आहे. तसंच देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा उठावही मंद गतीने होतोय. मागणीनुसार बाजारात सोयाबीनची आवक चांगली सुरू आहे. याचा परिणाम बाजारावर दिसून येतोय. सोयाबीन बाजारातील चढ उतार काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजारात आंबट गोड बोरांची आवक सुरू झाली, मात्र आवकेचा दबाव आणखी वाढलेला नाहीये. दुसरीकडे बोरांना मागणी आहे, परिणामी दर चांगला मिळतोय. यंदा पावसाचा बोरांनाही फटका बसला. अनेक भागात बोरांचं उत्पादन कमी आल्याचं शेतकरी सांगतायत. सध्या बोरांना वाण आणि गुणवत्तेनुसार 4,000 पर्यंत दर मिळतोय, तर सरासरी बाजारभाव 2,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. बोरांची आवक पुढील काही दिवसांमध्ये सुधारण्याची शक्यता आहे, त्यामुळे दरातही काहीसे चढउतार दिसतील, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हळदीचे भाव स्थिरावलेत. हळदीला सध्या चांगला उठाव आहे. तसंच देशातील बाजारात स्टॉक सध्या कमी असला तरी नवीन उत्पादन पुढील काही आठवड्यांपासून बाजारात यायला सुरुवात होईल. या सर्व घटकांचा बाजारावर परिणाम होतोय. सध्या बाजारात हळद 13,000 ते 14,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकली जाते, तर कमाल भाव 15,000च्या घरात आहे. नव्या मालाची बाजारात आवक वाढेपर्यंत दरात काहीसे चढउतार दिसू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजारात स्ट्रॉबेरीची आवक सुरू झाली आहे. सध्याची आवक कमी आहे, परंतु बाजारात येणाऱ्या आंबट गोड स्ट्रॉबेरीला सध्या चांगला उठाव आहे. आवक कमी आणि चांगला उठाव यामुळे दर चांगले आहेत. सध्या पुणे, मुंबईसह इतर बाजारात आवक दिसते, पण मुंबईतील आवक आणि दर जास्त आहेत. तर स्ट्रॉबेरीचा सरासरी भाव 9,000 ते 10,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. स्ट्रॉबेरीची आवक पुढील काही आठवड्यांमध्ये सुधारण्याची शक्यता आहे, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक मर्यादितच आहे. सध्याची आवक सरासरीच्या तुलनेत कमी असल्याचं व्यापारी सांगतात. सध्या पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आवक काहीशी अधिक आहे, मात्र इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. तर दुसरीकडे मिरचीला चांगला उठाव आहे, त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर टिकून आहेत. सध्या हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी 3,000 ते 3,500 रुपयांचा दर मिळतोय. हिरव्या मिरचीची आवक पुढील काही दिवस मर्यादितच राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करतात. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.